मुंबईमधून दहीहंडी उत्सव गाजवणारं जय जवान हे पथक सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आलंय। प्रो गोविंदा या स्पर्धेतून बाद केल्याचा आरोप जय जवान पथकाने केलाय। वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा मेळावा झाला आणि त्यात जय जवान पथकाने ठाकरे बंधूंना सलामी दिली होती, त्यामुळे सुडापोटी बाद केल्याचा आरोप जय जवान पथकाने केलाय। मात्र प्रो गोविंदाच्या आयोजकांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। जय जवान पथकाने स्पर्धेसाठी वेळेत नोंदणी न केल्याने त्यांना स्पर्धेत प्रवेश न दिल्याचा दावा प्रो गोविंदाच्या आयोजकांनी केला। प्रो गोविंदा 2025 स्पर्धेसाठी यंदा नोंदणी प्रक्रियेत काही बदल झाले। आम्ही 33व्या क्रमांकाने नोंदणी केली आणि आयोजकांनी फक्त पहिल्या 32 क्रमांकाची निवड केली, त्यामुळे आमची निवड थोडक्यात हुकली। ही गोष्ट आमच्यासाठी निराशाजनक होती, कारण गेली मागील 2 वर्ष आम्ही या स्पर्धेचा एक अविभाज्य भाग राहिलेलो आहोत। पण जय जवान केवळ एक पथक नाही तर एक विचारधारा आहे। आम्ही या नकारात्मकतेत अडकून न पडता या प्रसंगाला एक शिकवण म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।